नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धनंजय मुंडे यांनी ट्विट बोलले की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात. महाराष्ट्रात आरक्षणावर विष पेरलं जात आहे, टीका केली तुमच्या. त्याचं काय राहिले? संपलेल्यावर बोलू नये माणसाने. आता संपलेल्यावर बोलू नये, निवडून आल्यावर मग म्हणावं मी पडो का. अरे तो आधी आता तो सांगत मी भूमिका मांडणारच आहे, मी 100% मांडणार आहे. आता आम्ही सुद्धा बसणारच आहेत, आम्ही भूमिका मांडणारच आहेत. अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो, पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे. तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता? ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही. म्हणला होता का नाही? फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता. सांगू का शब्द देव? ते सांगायसारखा नाही मीडियात. इतकं घाण बोलला होता. बघा त्याची क्लिप काढून, एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती मागं, विरोधी पक्षनेता असताना. आपल्याला निधीला काय कमी आहे, तुम्ही एक व्हा फक्त. फडणवीसची काय माय येली, पंतप्रधानाची काय माय येली. हे जमत का? हे जमत? याला काय म्हणतात? फडणवीस साहेब विसरले काय ते? मग माझ्या संग डोकं लावू नको भाऊ तू. आणखीन बी तुला सांगतो, तू माझ्या नादी लागू नको, लय बाखळा काढील. तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी, तुमच्यावरती बोललोय. आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही, अजिबात पडत नाही. तू काय काय म्हणतो ना, मला सगळं कळतंय. तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता, तुम्ही मराठ्यांचे खून करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे, हे लक्षात ठेवा. मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही. तुमचे वैयक्तिक सुद्धा मॅटर आले, आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही. माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा. बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती. फार तुम्हाला 4-5 दिवसाच सांगतो, त्याचीच बायको आली होती, मला साथ द्या म्हणलं. मी कौटुंबिक याच्यात पडत नसतो. तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या. बाईच्या आडून वार करणारी अवलाद आपली नाही. तेच ते बायकोच आहे ना त्याची. मग त्या करोना मुंडे कोण आहेत? त्या 4 दिवस झाली इथे येऊन गेलेले. त्यांनी सांगितलं मला साथ द्या, माझं लागण ते. मला हे बोलायचं नव्हतं, त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी. त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो, तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाहीत. पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावत असला ना, तू काय कोणता दादा फादा लागून गेला नाही, तू माझ्या नादी लागू नको. आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली, तिने सांगितलं लागण ते माझ्याजवळ. जाहीर सांगतोय मीडिया समोर आहे, सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारीत नसतो, आपल्यात खेटायची हिंमत आहे, समोर खेटल. पण असं खोटं नाही करत. तुमचा कौटुंबिक वाद आहे, तुमचा वैयक्तिक विषय आहे, तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा. वैयक्तिक कुणाच्याही मॅटर मध्ये आपण पडत नाहीत. कुणाचे 40 लपडे असू नाही तर 50 असो, वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही. हे संस्कार आहेत आमच्यावरती, तो यासारखे नाहीत असे. दिलं काढून दिलं त्यांना, विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही. माझ्या जर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून याचा, आता द्यायला तयार येते ना. ती जुळतो लय गाबाळी म्हणती ती, आणि सगळं काय येते. 30-35 वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं म्हणलं जावा तुम्ही इथून. आम्ही बाईच्या आडून वार नाही करत. तुम्ही तुमचा लढा, तुम्ही तुमचा न्याय घ्या, नका घेऊ. नसता माझा जर दुसरा असता ना, कोणी संधी सोडली नसती. ध्यानात ठेव हे सुद्धा, माया नादी लागू नको. पाटील, मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं, तर ते दारूवाले आणि वाळूवाले आणले लोक होते, आणि ते दरिंदे पाटलांनी आणले होते असं भुजबळ म्हणे. त्याला काय कळत ते घुरट धावण्याचं, घुरट सगळ्या दुनियेचं. त्याला काय कळत ते? तुम्हाला अक्कलदाड कळते ना, आपल्याला सगळ्याला अक्कलदाड असते, त्याची पैडी आता. त्यामुळे त्याला काही डोकं चाला ना, त्याचं गुंग झालं. बोलता बोलता ते अर्ध सोडून देते. मला वाटलं मनाने बोलतं काय, कागद वाचून बोलत आहे ती. कागद वर काढीत आहे, त्याच्या खाली कागद, आणि मग शेर आणतंय. आता शेराच्याच लायकीच राहिले ते. त्यांना ना तुम्हाला खोटं सांगत बधीर करून टाकलाय. मराठ्यांनी असा त्यांचा गेम केला, त्यांना काहीच सुचा नाही. काय बोलावं, काय करावं, कुंकड जावा,
कारण ते हक्काचं आहे, त्यामुळे ते मी मिळवणार आहे. तुम्ही कितीही ताकद लावा, कितीही पण. हा, कसा जी आर रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकात कळाली, तिथं आमची घोंगडी बैठक झालेली. त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं ही काय आहे, ती काय लायकीच आहे, फक्त राजकीय स्वार्थासाठी यांचा दबाव आणणं चालू आहे. आणि दुसरं काम आहे की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागले, आणि ते आम्ही मुळात कधीच होऊ नाही देणार, कव्वाच नाही होऊन देणार. हो, कधीच नाही होणार. तुम्ही कितीही ताकद लावा, तुम्ही किती, आम्हाला सुद्धा ताकद दाखवावं लागणार मग. पाटील, त्यांनी एक सभेमध्ये विजय वडेट्टीवार आणि तुमचा